का रे काय झालं? या गृहस्थांना आणि यांना बाल म्हणते, बाल या कॅटेगरी मधलं तुला असं कोण वाटतंय का? अरे हो रे, एकदम माझी चुकच झाली. बालवाडीत नाही तर अगदी 10वीत असल्यासारखं वाटतं की नाही सगळ्यांना. 10वीच्या वर्गात परत गेल्यासारखं वाटतंय. जुने मित्र मैत्रिणी बघून मन खरंच 10वीच्या वर्गात गेल्यासारखं वाटतंय. ते बाकी खरं, कारण आपण आयुष्यात किती पुढे गेलो, किती प्रगती केली, तरी शाळेतले मित्र, शाळेतल्या मैत्रिणी, त्या आठवणी एकत्र खाल्ले. डबा हृदयाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेले असतात आणि त्यात अगदी आपल्या बायकोला किंवा नवऱ्यालाही एंट्री नसते. आय होप यू अग्री विथ दॅट. येस येस. अरे रिस्पॉन्स द्या ना.
म्हणू नकोस बाबा. तर मी माझ्या भाषणात थोडीशी दुरुस्ती करते. ओके, माझ्या हँडसम मित्रांनो आणि ब्युटिफुल मैत्रिणींनो, आता असं एकदम झकास आणि प्रॅक्टिकल वाटतंय. येस. तर मित्रांनो, आज आपण सगळेजण इकडे एकत्र जमलो आहोत शाळेतल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. ज्या सरस्वतीने आपल्याला घडवलं त्याचे आपण स्मरण करायचं आहे आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील सरस्वती स्तवनाने करायची आहे. मी शैलजाला विनंती करतो, तिने यावं आणि सगळ्यांना उभं राहून सरस्वती स्तवन करायचं. तुझ्या पदी पूजनानिली भाव कुसुम अंजली भक्तीने वाहिली गंधया सोनसो रंगहीन ही दिसो प्रीती रंग भक्ती गंध यात सामावले सरस्वती तुझ्या पदी पूजनानिली भाव कुसुम अंजली भक्तीने वाहिली गोडवाणी तुझी टाकीते मोहिनी मधुर वीणा ध्वनी गुंगलो ऐकुणी सरस्वती तुझ्या पदी पूजनानिली भाव कुसुम अंजली भक्तीने वाहिली दारी दर्शना खडे भक्त हे बडे बडे नवीन मी दया तुरी ओ कैसा पुढे येथुनीच प्रार्थितो येथुनीच अर्पितो देवी पुष्पांजली चरणिया वाहिली सरस्वती तुझ्या पदी पूजनानिली भाव कुसुम अंजली भक्तीने वाहिली. वाटतंय ना? पेनच्या मध्ये उभं करायचे असं सरस्वती आणि असं ना. आणि चौथी झाल्यानंतर आपण पाचवीला लवकर उठायचीच काय सवय नसायची ना. मग सगळ्या मुली माहितीये ना, सरस्वती तुझ्या पदी. आठवतंय ना. मी पण छान झोप काढायची एक त्या वेळेला. आठवतंय काय अजून हे काढलं आठवत नाही आम्हाला ते. का नाही आठवत? आम्हाला आठवत नसतील कदाचित, चेहरे पण पुसटसे आठवत असतील, तरी देखील एकमेकांच्या हाकेला प्रतिसाद देऊन आज आपण सगळेजण एकत्र जमलो. त्याला कारण पण तसंच आहे, कारण आपण एकाच छायाच्या पायावर गमभन गिरवलेलं आहे. येस, गमभन बिरवलेला आहे. पुन्हा कोपऱ्यावरचा तो पेरूवाला चिकूवाला माहिती होता ना, चिंचवाला, त्याच्याकडची चिंच बोरं खाल्लेली आहेत, चिंच खाल्ले आहेत. हा, कधी कधी खिशामध्ये पैसे असले तर असले, नाही तर 4 आण्याचा वडापाव, 4 आण्याचा पेप्सिकोला तो पण खाल्लेला आहे. आणि जरा जास्त पैसे खिशात असले तर 8 आण्याचा दूधवाला पण खाल्लेला आहे. हा, येस, दूधवाला पण खाल्लेला आहे. 4 नंबर आठवते ना. टुर्नामेंट कवटी बॉल आणि चपलेने झुंजवले. येस 6 or 4 मारलेले बॉल. आणि कळायला लागल्यावर, थोडं कळायला लागल्यावर वैयक्तिकरित्या किंवा एकट्याने, उघडपणे किंवा मूकपणे प्रेम म्हणजे काय कळत नसतानाही कोणावर तरी लाईनी मारायला सुरुवात केली होती. ते सगळ्यांना आठवत असेल. बघ चेहरे बघ सगळ्यांचे. तर आणि ती किंवा तो मग आईला काहीतरी टांग देऊन, अगं आई जरा मैत्रीण आली आहे म्हटल्यावर ते 32 नंबरच्या इकडे लायब्ररीकडे जाऊन उभं राहणं किंवा तिकडे जाऊन रेंगाळणं, ते सगळं जाऊ दे रे. पण तुझं काय, तुझी कुठली कॅटेगरी, कुठल्या कॅटेगरीमध्ये येतोस? म्हणजे
म्हणजे काय तुझी प्रेम करण्याची कॅटेगरी कुठली? तुला मूकपणे का उघडपणे असं विचारायचंय? हा बरोबर. मूकपणे एवढ्याला तू ओळखायला पाहिजे होतंस. कशावरून रे? शाळेतल्या कुठच्याच मुलीशी माझं लग्न झालं नाही. अरे रे 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 खरी गोष्ट आहे. कशी असो, प्रयत्न प्रामाणिक केलेस ना, त्यात सगळं आलं. अजूनही प्रामाणिक करेन. व्हेरी गुड, कीप इट अप, ऑल द बेस्ट. आता शाळेतल्या थोड्या आठवणींना उजाळा देऊया. प्रत्येकाला आयुष्यात अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. आपल्यातील काही शिक्षक आणि काही शाळेतले सोबती आज आपल्यात नाही आहेत. आपण या सगळ्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी 1 मिनिट स्तब्ध उभं राहायचंय. धन्यवाद. त्या नात्याची वेण परत एकदा थोडी घट्ट करायची आहे. ती म्हातारी माणसं असतात ना, ती बघा मध्ये मध्ये म्हणतात आपण मनाने तरुण होऊया, मनाने तरुण होऊया. तसं आपण मनाने आज परत लहान व्हायचंय. तर आपल्याला सगळ्यांचा एक ग्रुप बनवायचा आहे. आज आपल्याला एक सगळ्यांचा ग्रुप बनवायचा आहे आणि प्रत्येकाने आपली ओळख आज नव्याने करून द्यायची. ग्रुप कधी बनवू शकेल? जेव्हा आपण एकमेकांना ओळखतोय तेव्हा. आज बरंच पाणी वाहून गेलं त्याप्रमाणे ती सांगते, त्याप्रमाणे खरोखर एकमेकांचे चेहरे आपल्याला आठवत नाहीयेत. एकदा आपली शाळा 4थी नंतर आपल्याला वेगळं केलं. राजू सरांनी वेगळं केलं. जाम जुलूम केला नाही रे, खूप जुलूम केला. सांगता येत नाही बघ, त्याच्यामुळे ओढ कायम राहिली ती, कळलं का तुला? तर थँक्स फॉर राजू सर. तर आता एक औपचारिक फॉर्मल ओळख आपण करायची आहे. प्रत्येकाने थोडक्यामध्ये आपला परिचय करून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये फॉर्मल हा शब्द अशासाठी वापरलाय की फक्त एवढीच गोष्ट फॉर्मल आहे, बाकी आपला फुल टू प्रोग्राम इनफॉर्मल आहे. आता मी राजेश मोडवे, इयत्ता 10वी सध्या कल्याणला राहतोय, कल्याण पश्चिमला. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, पेशाने अकाउंटंट आहे आणि मनाने कवी आहे. 2 कारण आहेत. प्रथम कारण म्हणजे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा भेटणं येत मला, आणि दुसरं कारण म्हणजे आतापर्यंत आपण एक ठराविक चौकटच जगत आले, प्रत्येक जण जगत आलाय आपण. यापुढे आपल्याला आपल्या माणसांसाठी म्हणजे तुमच्यासाठी काहीतरी करता येईल यासाठी मी ते आलेलो आहे. जाताना फक्त तुमच्यासाठी एवढंच सांगून जाईल, आपल्या मैत्रीवर मी नेहमीच मनापासून प्रेम केलंय. आपल्या मैत्रीवर मी नेहमीच मनापासून प्रेम केलंय. आपण जरी कधी भेटलो नाही तरी तुम्हाला नेहमीच मिस केलंय. नमस्कार. मोठे झाले आता सगळे मित्र मैत्रिणींनो. पूर्वीची शैलजा रहाटे आणि आत्ताची साक्षी राणे. राहते मी आता लालबाग गणेश गल्लीमध्ये आणि माझं प्रोफेशन आहे स्पा आणि मसाज थेरपिस्ट आहे मी. सध्या IIT ला राहायला आहे. पोहायला राहिलाय आणि इंग्लिश हॉस्पिटलमध्ये सध्या जॉबला आहे. व्हेरी गुड. वसंत चव्हाण माहेरचं, सासरचं वर्षा राजेश शेडे. मी हाऊस वाईफ आहे. मी वाशीला राहते, सेक्टर 14. मला पूर्वी तरी आत्ताच सेम होत, तरी अजून तरी मी भारतीय आहे. मला 2 मुलं आहेत. मी प्रोफेशनने LIC आणि GIC इन्शुरन्स ॲडवायझर आहे. प्लस मी क्लिअरिंग एजंट मध्ये पण कामाला आहे ॲज अ मॅनेजर एअरपोर्टला. थँक्यू. नमस्कार. माझं पूर्वीचं नाव साधना सदाशिव सावंत आणि आताचं श्रद्धा परब. मी BRC मध्ये स्टाफ नर्स आहे. थँक्यू. राहायला काळात तिथंच आहे. केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे मी. लग्न झालंय आणि आता मला बिझनेस आहे. काळात आणि वाशीला ऑफिस आहे. धन्यवाद. वैष्णवी विजय तांबे. मी BMC मध्ये स्टाफ नर्स आहे. 21 अभ्युदयनगर काळाचौकी. आता राहतो वडा भक्ती पार्क येथे. माझं फार्मसी कंप्लीट केल्यानंतर मी स्वतःचा बिझनेस सुरू केला
आणि फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर. माझं परेलला एक ऑफिस आहे आणि वडाळ्याला एक्सपोर्टचं ऑफिस आहे. तर 2 बिझनेस सांभाळतो सध्या मी. आणि मला 1900 आणि आता मला 2 मुलं आहेत मोठी. एक 4थीत आहे आणि दुसरी छोटी मुलगी 1.5 वर्षाची आहे. मी वडाळ्याला राहतो. धन्यवाद. नरेंद्र बामणे. मी पूर्वीची योगिता शेटे, आताची नेहा खातू. मी BMC मध्ये स्पेशल एज्युकेटर आहे. मी राजेश रघुनाथ जाधव, पॉलिटिक्स मध्ये आहे. महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उप तालुका अध्यक्ष आहे. दुसरा माझा व्यवसाय आहे, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे मी आणि बिल्डिंग मटेरियल सप्लायचा बिझनेस आहे. 2 नंबरचं काम अच्छा. 1997. गुड. मुलांमध्ये आता 2 मुली आहेत, मानसी आणि आर्यन. हे तारीख आहे सिनियरिटी आहे इकडे. थांब जरा. मी 10वी ब मध्ये शिकत होती आणि माझं पूर्वीचं नाव मंगला चुडामणी परब आणि आताचं आहे उर्मी नितीन परब. मी राहते कांदिवलीला. एक मुलगी आहे मला 12 वर्षाची आणि मी आर्किटेक्टकडे ॲज अ रिसेप्शनिस्ट कम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून जॉब करते. माझं नाव मनोज हनुमंत सावंत, 10वी अ. मी LIC मध्ये आहे ॲज अ डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून जॉब करतो. तसं मी फेसबुकवर बराच प्रयत्न केला शोधण्यासाठी. मागची पण आम्ही मला वाटते एक साधारणपणे 7-8 वर्षापूर्वी भेटलो होतो असंच एक उपक्रम करण्यासाठी. पण एनिवे आता जर सगळे एकत्र भेटलेले आहेत बरं वाटतं. आणि लग्न झालेलं आहे 1999 मध्ये. 2 मुलं आहेत. थँक्यू. स्फूर्ती सावंत. आताचं नाव स्फूर्ती सतीश कदम. मी जॉबला स्टॉक एक्सचेंजला होती पण मुलामुळे जॉब सोडलेला आहे. आता हाऊसवाईफ आहे. कैलाश शेळके. मी BMC मध्ये स्टाफ नर्स नाही आहे, काम करतो. व्यवसायाने आणि पेशाने आणि एज्युकेशनने इंजिनियर आहे. आणि राजेशने मिरवलेला झेंडा माझी म्हणजे मिरवायची माझी काही हिंमत नाही झाली. आणि मला सगळ्यांसमोर मला एक आजचं जे गेट टुगेदर होतंय ते सर्वस्वी नावात सगळ्यांची नाव घेतली. महत्वाचं जी शुभांगी कांबळे आणि सुशांत कोरे. म्हणजे आता शैलजाचं नाव नाही घेतलं तिला राग येईल. अभयचं नाव पण घेणार. आणि ज्यांनी कोणी म्हणजे त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन इथे येऊन मला बोलते ना माझ्या हॅलो मैत्री म्हणजे काय रे, दुधावरची साय रे, आपुलकीची ओढ मिळता सहज होतो जाय रे. एक लिहित होतो आधी आठवणीत नाही पण गझल सदृश कविता आहे. व्याकरण माहित नाही मला गझल आहे का नाही पण म्हणतो जशी आठवते तशी. वाटतो हेवा मला आरशाच्या भाग्याचा, रोज इजहार करी तो तिच्या सौंदर्याचा. वाचा असून मी का ठरतो सदाच मुका, बोलू शकेना मी का उद्गार मम प्रेमाचा. निर्जीव आरशाचे कोण तिला कौतुक, निर्जीव आरशाचे कोण तिला कौतुक, पाहिला तिने कधी का आरसा माझ्या मनाचा. प्रतिसाद आरशाचा हसता ती सन्मुख, प्रतिसाद आरशाचा हसता ती सन्मुख, आधार ती समाजा वेलीस जसा वृक्षाचा. साम्य परी एक दोहस तिने लाथाडता, साम्य परी एक दोहस तिने लाथाडता, होता दोहांची शकले सडा तिच्या प्रतिमांचा. मंगला मोकल आणि आताची नेहा पाटील. मी राहायला नेरूळ मध्ये आहे, नवी मुंबई. थँक्यू. सुकेश केडेकर. राहायला मी कल्याणला आहे, राजाच्या बाजूला आहे. एक शिपिंग कंपनीमध्ये मी अकाउंटंट आहे. माझा लग्न 2005 साली आहे आणि मला सुंदर मुलगी आहे.
मी पूर्वीची संगीता पंढरीनाथ डोंगरे, आताची संगीता किरण बोराडे. मी भायखळ्याला राहते. काय करता? हाऊस वाईफ आहे. आवाज गेला कारण इथे उभं राहायची सवय आहे. जरा घाम सुटलाय कुठे तरी माझा डिप्लोमा इंजिनिअरिंग कम्प्लीट केला आहे लालबाग मध्ये. येस बरोबर. काय 4 वेळा म्हणू का? माझं नाव मिस योगिनी गुरव. त्यामुळे मी पूर्वीची पण योगिनी गुरव, आताची पण योगिनी गुरव. कर्तव्य आहे अजून. मी मध्ये शिकत होते आणि आता सुद्धा मला असं पहिल्यापासून असं काय कोर्टात तारीख पडल्यावर तुम्ही सगळं पहिल्यापासून आणता? तारीख पे तारीख यहाँ पे नहीं है. शिक्षण आहे BA विथ इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर मास्टर ऑफ लॉ मध्ये डिग्री घेतली आणि गेली 11 वर्ष मी मुंबईच्या ऑलमोस्ट सर्व कोर्टांमध्ये प्रॅक्टिस करत आहे. सिव्हिल साईडला आणि मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये चेक बाउन्सचे मॅटर्स मी करते. शाळेमध्ये असताना मी अतिशय लाजरी बुजरी अशी मुलगी होते. त्यामुळे जास्त कुणाला ओळखत नव्हती, जास्त कुणाशी बोलत नव्हती. आणि ही खंत मला फार वाटत होती त्यावेळेला की आपण शाळेमध्ये कधी स्कूल लाईफ एन्जॉय केलं नाही. तसं कॉलेज लाईफ मी एन्जॉय केलं. पुढे प्रोफेशन मध्ये सुद्धा मी सध्या एन्जॉय करते. पण स्कूल लाईफ मला अजिबात एन्जॉय करता आलं नाही. आणि त्याची कसर किंवा ती जी माझी खंत होती ती इथे भरून निघाली असं मला वाटतं. आणि त्यासाठी मी स्पेशल थँक्स माझी बेस्ट फ्रेंड, शाळेमध्ये मी सर्वात जास्त आणि एकट्याच मुलीशी बोलायची ती म्हणजे माझी मैत्रीण शुभांगी कांबळे. आम्ही कायम एकत्र असायचो आणि तिने मला कायम नेहमी आजपर्यंत सपोर्ट केला. ती नेहमी लेटर्स पाठवायची, नेहमी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असायची. म्हणून मी आता इथे तिच्याविषयीचं प्रेम व्यक्त करते. आणि आज आपण सर्वांनी मिळून इथे खूप एन्जॉय करायचं आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप खूप आनंद झालेला आहे. थँक्यू. मी संजय मांडवकर, 10वी 30 नंबर बिल्डिंग मध्ये राहतो आणि माझ्या बाजूला आजूबाजूला आहे शुभांगी कांबळे, रजनी नडंगे, अजून गायकवाड, वैशाली गायकवाड, या सगळ्या बाजूला राहायच्या. समोरच्या बिल्डिंग मध्ये शिवडीला राहतो, दोस्ती फ्लेमिंगो मध्ये. माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय आणि MBA झालंय फायनान्स मध्ये. आता यस बँक मध्ये मी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कामाला आहे. माझं लग्न सुद्धा झालेलं आहे. सासरचं नाव आणि माहेरचं नाव सेमच आहे. मी अजून घर जावी वगैरे झालो नाही, त्याचं नाव बदललं. आणि एक मुलगी आहे मला 4 वर्षाची. अच्छा, मोजके चेहरे ओळखीचे दिसतात मुलीमध्ये खासतात. मुलांना बहुतेक सगळ्यांनाच ओळखतो मी. बरं, माझ्यामध्ये केस गेल्यावर बरेचसे कमी जण मला ओळखतील. मी BSc कम्प्लीट केलं, त्यानंतर डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड केलं आणि मी आता एक ऑपरेशन मॅनेजर म्हणून आहे ॲग्रोकेमिकल कंपनीमध्ये. आणि माझे बरेचसे मित्र अजूनही टचमध्ये आहेत. मांडवकर आहे, शेळके आहे, जाधव, छत्रपती शिवाजी, नंतर मुकेश आणि रेठरेकर, मिलिंद आनंदराव रेठरेकर आणि संजय काशीनाथ शिरवळे अजून आलेला दिसत नाहीये. अच्छा, यांच्या मी बऱ्याचशा टचमध्ये आहे आणि आनंदी आहे. लग्न झालेलं आहे, 2 मुलं आहेत, 1 मुलगा आहे. थोडं कमी झालं लग्नानंतर आनंद म्हणून. मी जयश्री शिंदे, मला कोणी विसरलं नसेल अशी अपेक्षा करते. बॉडी काहीच वाढली काय
बॉटनीमध्ये आणि MSc केलं रुपारेली कॉलेजमधून. तोपर्यंत बऱ्यापैकी नॉर्मल गेलं आयुष्य, पण त्यानंतर ॲपटेक आणि सीडॅक केलं. त्याच्यामुळे बरेच देश फिरता आले, बऱ्याच लोकांच्या ओळखी झाल्या. पण जे जवळचे होते, शाळेतले होते, त्यांच्या सगळ्यांची नातं तुटलं, त्याबद्दल वाईट वाटतं. आणि ह्या इव्हेंटचं त्यामुळे फार खास वाटतं. ह्या इव्हेंटसाठी मग मी पुण्यावरून आलेले आहे. खूप छान वाटतंय की मला असं वाटतं की हा इव्हेंट इथेच थांबवू नका, पण फेसबुकवर म्हणा किंवा एक सोशल नेटवर्किंग आपण तयार करूया. खूप ओढ होती की कोण काय करतंय, कोण काय म्हणजे कोण कशात पुढे आलंय. खूप छान वाटतंय की बऱ्याच जणांमध्ये खूप छान छान चेंजेस झालेले आहेत. लेट्स बी इन टच. भेटू पुन्हा. मी अजय हंकारे, इमारत क्रमांक 33 मध्ये राहतो. मी 10वी झाल्या शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयामध्ये अप्रेंटिस लागलो. नंतर लगेच 2 वर्षात परमनंट लागलो. माझी सेवा आता 17 वर्ष झालेली आहे आणि माझं लग्न होऊन 2 मुलं आहेत. मला एक मुलगा 10 वर्षाचा, मुलगी 7 वर्षाची. थँक्यू. ना तू त्या क्लासला आहेस म्हणून काही जणांनी ऍडमिशन घेतलं होतं. वाटलं इथे आल्यावर सगळ्यांना भेटून. आणि माझ्या घरात शाळा, घराच्या समोर शाळा आणि मनात पण शाळा होती. आणि मला वाटतं आज 14 वर्षांनी पुन्हा ती शाळा हे झाली. माहेरी आल्यानंतर बाबांकडे सारखा तोच विषय असायचा. आज नाही आहेत बाबा, पण मग सगळ्यांना बघून त्यांचीच खूप आठवण आली. थँक्यू. MD कॉलेजमधनं BA शिक्षण केलं. माझी स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी आहे, चेंबूरला ऑफिस आहे आणि अभिजानगर काळचौकीमध्ये राहतो, 25 नंबर. या इव्हेंटची खरोखर मला गरज होती, कारण आता वर्षभराने मी शिफ्ट होते. जुन्या मैत्रिणींना भेटायची फार इच्छा होती. आज खरोखर ती पूर्ण झाली आहे. आणि आहे ना. आणि सध्या शेअर ब्रोकरचं थोडंसं छोटं मोठं काम करते. नाही मी फंक्शनला शूटिंग करतो. नमस्कार, मी सुशांत वसंत कोरे, इयत्ता 10वी प. अजूनही आणि कायमच. सध्या मी चेतना मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये लायब्ररीमध्ये आहे. माझा MLib कंप्लीट झालेलं आहे आणि त्याच ह्याच्यामध्ये पुढे काम चालू आहे माझं. आणि दुसरी गोष्ट, छोटंसं सार्वजनिक जीवनात पण काम करतो आहे. एका छोट्याशा राष्ट्रीय पक्षामध्ये काम करतो आहे. तिथल्या वॉर्डाचा मी अध्यक्ष आहे. आणि भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 200 म्हणजे काळचौकीचाच मी वार्ड अध्यक्ष आहे. की हे जे गेट टुगेदर चाललं होतं आमचं करायचं, अजून पक्ष बदलला नाही त्याने. पक्ष एकच आहे अजूनपर्यंत. एक स्नेहसंमेलन भरवायचं असं 2-3 वर्ष माझ्या मनात चाललं होतं. प्रत्येकाला भेटलं, फक्त म्हणायचं की करूया, सांग कधी पण आम्ही करूया. असं करता जवळजवळ 2-2.5 वर्ष निघून गेली याच्यामध्ये. शेवटी एकदा माझं आणि शिवांगीशी बोलणं झालं. शिवांगी म्हणते फक्त मुलांचं नाही करायचं, मुलांचं आपण एकत्र कंबाईन करूया. आणि त्याला तिने पण पाठिंबा दिला. त्याप्रमाणे आम्ही जरा काम केलं जोरदार. शैलजा पण आली, अभय पण आला आणि आमच्या प्रयत्नांना मला बऱ्यापैकी तुम्ही प्रतिसाद दिला. आणि हे आपण आता एक ग्रुप तयार करतोय, त्याला तुम्ही कायम असं जोरदार पाठिंबा द्याल, जोरदार साथ द्याल. कुठल्याही क्षणासाठी, असं म्हणत नाही मी की एकासाठी, असं कोणत्याही क्षणासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांना सहकार्य कराल एवढं मला वाटतं. थँक्यू. हेमांगिनी राजेश शिर्के, आताची हेमांगिनी तुषार सावळकर. नाव बदलायला दिलेलं नाही, ओरिजिनॅलिटी ठेवली आहे. अच्छा माहिती. मी नॅशनल इन्शुरन्समध्ये काम करते. कुठलाही तुमचं इन्शुरन्स हवा असेल, मेडिक्लेम हवा असेल तर माझ्याकडून घेऊ शकता. मी एजंट नाही, मी तिकडे एम्प्लॉई आहे. पण त्याचे भरपूर फायदे आहेत, तुम्हाला नंतर कळतील. अजून आपली
पस्तीशी आली आहे माझ्या मते सगळ्यांची, पण याचे नंतर कळते. तू OMP पण घे. तिकडे मोठे मासे आहेत. मी MBA केलंय आणि माझं लग्न होऊन 18 वर्ष झाली आहे. माझी मुलगी 8वीत आहे, माझा मुलगा 1लीत आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि माझी मुलगी माझ्यासारखी सुंदर आहे अजूनही. गजानन दादासाहेब मोहिते, इयत्ता 10वी. मी सध्या ICICI बँकेमध्ये लोअर परेललाच आहे, डिस्पॅच इन्चार्ज म्हणून, आणि अजूनही अनमॅरिड. शुभांगीचा हार्दिक अभिनंदन करते, कारण तिच्यामुळे हा क्षण आपल्याला मिळतो आहे. माझं नाव पूर्वीचा सरिता विठ्ठल गोंदरे, आता दिशा दिलीप भावे, मी CID क्राईम ब्रांच हेडक्वार्टर. सध्या स्पेशल ब्रांचला आहे पासपोर्ट ऑफिसला. पासपोर्ट कोणाला काढायचं असेल ते एनी टाइम करू शकता. आणि माझं लग्न 98ला झालं. मला 12 वर्षाचा मुलगा आहे. आता सध्या राहायला मी कळव्याला. हॅलो, माझं नाव रवींद्र रामचंद्र चिकणे. मी IIT बॉम्बेमध्ये आता कामाला आहे सध्या ट्रान्सपोर्ट सेक्शनमध्ये. 2 मुलं आहेत मला. एक पहिलीच आहे आणि एक आता नर्सरीत. कोकम, आत्ता प्रगती धुरी. मी लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲज अ सेक्रेटरी म्हणून काम करते. मला एक मुलगी आहे, ती 4th स्टँडर्डला आहे आता. आणि ज्यांनी अरेंज केलं त्यांचे धन्यवाद. आणि असंच चालू राहून दे. दरवर्षी चांगलंच आहे. बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटलो. आमचा 6 जणींचा ग्रुप होता, ते पण आम्ही 5-6 वर्ष शाळा सोडल्यानंतर रेग्युलरली भेटत होतो. त्यानंतर मग सगळ्यांची लग्न झाली आणि मग काय भेटणं शक्य झालं नाही. तो चान्स आता पुन्हा मिळाला. ओके, थँक्यू. काळे आताच देऊन घेतलं. बस नारळाचा व्यापार आहे, होलसेल, वाशी मार्केटला. राहायला वाशीलाच आहे. एक सेकंड. नारळाच्या आणि कांदे. मी आधीची रजनी लडंगे, आताची रजनी केळकर. मी MSc केलं रुपारेलमधून, त्याच्यानंतर MPSCची एक्झाम दिली आणि मी सध्या गॅझेटेड ऑफिसर म्हणून मंत्रालयात काम करते. आणि आणखी एक म्हणजे मी BAMS पण केलं सायमल्टेनियसली आणि मला डॉक्टरची डिग्री मिळाली आणि रजिस्ट्रेशन नंबर पण मिळाला आहे, पण सध्या प्रॅक्टिस करत नाही. थँक्यू की आम्हाला एकत्र भेटायला मिळेल. खूप आनंद झाला. माझं नाव विनायक जानू पवार, लालबागचा राजा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मी राहतो. योगेश नवीन तिथेच राहतो मला योगेशला. आणि व्यवसाय म्हणजे ग्राफिक डिझायनिंग करतो, स्वतःचाच बिझनेस आहे. धन्यवाद. सगळ्यांना शाळेतून काय मिळालं माहिती नाही, मला हा मिळाला. आणि फार चांगला फायदा झाला मला की दादा म्हणजे औषध सर हे माझे सासरे होते. आणि जेव्हा हे कळलं आमचं, तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला, कारण त्यांनी मला लहानपणापासून बघितलेलं. आणि विद्या ओके, विद्या आहे ना, मग काही प्रॉब्लेम नाही म्हणून याला लगेच होकार मिळाला. मला नाही मिळाला माझ्या घरून, पण यांना मिळाला. बचपन से विद्या आधीची सोनवणे, आताची अवसर. काय करते प्रोफेशन फार गरजेचं आहे माझं प्रोफेशन. स्पेशल एज्युकेटर आहे मी. आणि आताच्या नंतर कोणाचे बिहेवियर प्रॉब्लेम्स असतील तर मी खूप छानपणे हँडल. बाळकृष्ण अवसर, प्रोफेशन मोरिया सजावट म्हणून माझं एक छोटंसं वर्कशॉप आहे. मी अवॉर्ड्स ट्रॉफीज बनवतो. आणि मला एक बायको, 2 मुलं, एक रुजुता आणि एक रोहित.
पैसा आहे, राहायला CBD ला आहे आणि बस हॅपीली मॅरिड लाईफ चाललेलं आहे माझं. मूल झालेला असताना जी मुलगी आहे त्यांना पहिली, दुसरं मूल त्याने मुलगा दत्तक घेतला, दुसरा बायोलॉजिकल शक्य असताना. हे थोडं खरंच टाळ्या वाजवण्यासाठी गोष्ट आहे आणि मला मुद्दा नमूद करावंसं वाटलं म्हणून मी पुढे आलो. आता उखाणा. दॅट्स ऑल. ती खरं आहे. सुरुवातीला त्याच्या मनात कुठल्याही शंका नव्हत्या की आपण जेव्हा अडॉप्ट करू तेव्हा काय होईल. माझ्या मनात भरपूर शंका होत्या, कारण मी स्पेशल एज्युकेटर आहे. तर सतत जे स्पेशल एज्युकेटर आहे तुला माहिती असेल की सतत एक किडा डोक्यात वळवळत असतो आणि कुठेतरी आपण कम्पेअर करत असतो त्या मुलांबरोबर, नॉर्मल मुलां आणि स्पेशल मुलांबरोबर. तर ते एक होतं माझ्या डोक्यामध्ये. पण थँक्स की अभयने खूप चांगला सपोर्ट केला आणि अभयपेक्षा जास्त मी म्हणेन की रुजुताजी माझी मोठी मुलगी आहे, तिने खूप सपोर्ट केला. ती 2.5 वर्षाची असताना मी तिला प्रिपेअर करायला सुरुवात केली की आपलं बच्चू येणार आहे, ते असं असं येणार आहे, मे बी ते चांगलं नसेल दिसायला, पण आत्तापर्यंत पण तिने मला खूप चांगला सपोर्ट केला. अजूनही माझं कधीतरी डोकं फिरतं तर ती सांगते की आई, जे मला तू दिलंस ते त्याला मिळालं नाही आहे. 9 महिन्याचा गॅप फार मोठा असतो, जो प्रेग्नन्सीमध्ये आपण जे बाळाला देतो ते नंतर नाही देऊ शकत आपण. तर अजूनही मी कुठेतरी मागे जाते, अजूनही कुठेतरी मला असं वाटतं की हे कुठेतरी कमी पडतंय, हे रुजुतासारखं नाही आहे. तिथे रुजुता आणि अभय हे दोघंही मला खूप सपोर्ट करतात आणि मी त्या फेजमधून बाहेर पडते. तर ह्या सगळ्यांसमोर मी अभय तुला थँक्स म्हणते. बाकीच्या मैत्रिणींनी जसं सांगितलं की त्यांनी शाळेला खूप मिस केलं, मैत्रिणींना खूप मिस केला. माझ्या बाबतीत तेवढं झालं नाही, कारण औसत सरांमुळे, दादांमुळे मी शाळेशी बरीचशी टचमध्ये होते. दादा जेव्हा आजारी होते तेव्हा बरेचसे शिक्षक सतत घरी येत होते, त्यामुळे त्या शिक्षकांबरोबरही माझं बरंचसं बोलणं चालत होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या लग्नाला माझ्या बाजूने, म्हणजे माझ्या माहेरच्या बाजूने माझे सगळे शिक्षक उभे होते. मला वाटतं असं खूप रेअर आहे, म्हणजे माझ्या घरचे कोणी नव्हते आणि त्यांनी अभयला दटावलं होतं की आमच्या मुलीला त्रास देशील तर बघ. तर ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आणि अभयमुळे मुलांपैकी बऱ्याच लोकांची अजून ओळख आहे. प्रत्यक्ष भेटले नाही आहे, पण अभयमुळे कळायचं की आज राजेश भेटला होता, आज मांडकर भेटला होता. सो माहिती साधारण काय करते. हळद लावली किंचित, अभयशी लग्न व्हावं हे माझं पूर्वसंचित. आम्हीच घेतला होता, परंतु कसं करायचं, काय करायचं, कारण त्याच्यातली कोणी गेट टुगेदर अटेंड केलेलं नव्हतं. पैसे वगैरे जमवले होते, फूड कसं अरेंज करायचं, काय अरेंज करायचं, शाळेचा हॉल राजू सरांनी दिला होता, सगळं होतं. दुसऱ्या दिवशी गेट टुगेदर आणि आदल्या दिवसापर्यंत आमचा मेन्यू, प्रोग्राम, पार्टी, गेम्स काही फायनल नव्हतं. अभय आला आणि त्याने 15 मिनिटांमध्ये ते सगळं फायनल केलं होतं. आधी काय कामं राहिलीत, आम्ही एन्जॉय करतोय पण त्याचा चेहरा बघ. अभय थँक्स टू यू. थँक्स. ओके, मी 1989 साली 10वी पास केली शिवाजी. आम्हाला काही सिनियर सगळेच पास झाले असं वाटलं नव्हतं. थँक्स टू सुजाम आणि धनंजय, त्यांनी मला फोन करून कळवलं याबद्दल. मी सध्या विप्रोमध्ये काम करतो. विप्रोमध्ये मी प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करतो आणि पुढच्या पण फंक्शनला असंच अटेंड करत राहील. लक्ष्मण काळे, राहणार लालबाग. माझे नारळ, कांदा, बटाटा याचे होलसेल व्यापारी. मी राहायला वगैरे सर्व टोटल लालबागमध्ये. ठीक आहे, थँक्यू. हॅलो. माझं लग्न 2000 साली झालं. मला एक मुलगा, एक मुलगी. मुलगा 5 वर्षाचा आहे, नाही मुलगा 5वीला आहे. हॅलो. मुलगी 5 वर्षाची आहे. योगी नांगणे, राहणार अबुनगर काळा चौकी. मी कोटक कम्युनिटी सर्व्हिसेस लिमिटेड इथे कामाला आहे.
थँक्यू. हा, लग्न झालेलं आहे, एक मुलगा 3 वर्षाचा आणि एक कमिंग सून. आणि आत्ताचा शुभांगी टाकळीकर. मी फॅशन डिझायनर आहे आणि फॅशन शोज इव्हेंट सगळे ऑर्गनाईज करते. सेलिब्रिटीजसाठी ड्रेस डिझायनिंग करते. मॅरिड आहे. 1997ला माझं लग्न झालं. एक मुलगी आहे आणि ती 8वीला आणि आपल्याच शाळेत टाकली मी तिला. त्यामुळे माझ्या शाळेशी माझी नाळ अजूनही बांधली गेलेली आहे. 10वी वाला होतो मी. रोल नंबर 35. मोडवे मला वाटते 36 होता. मी MSc BSc फिजिक्स विल्सन मधून केलं आणि MSc न्यूक्लिअर फिजिक्स केलं. 4 वर्ष मी कॉलेजमध्ये लेक्चरशिप केली होती. आता मी स्वतःचे क्लासेस आणि दुसरे क्लासेसमध्ये शिकवतो. 12वी CET AIEEE IIT या लेवलला मी शिकवतो. बऱ्याचदा एक थोडंसं मला माझ्या प्रोफेशन बद्दल सांगायचं आहे. बरेचदा असं होतं की आता एक्झाम पॅटर्न्स आणि ओव्हरऑलच एज्युकेशन सिस्टीम ज्या पद्धतीने बदलते त्या पद्धतीने आपल्याला बदलायला लागणार आहे. म्हणजे आपली सगळ्यांची मुलं मला वाटते आता 2री, 3री, 4थी, 5वी मध्ये ऍट द मोस्ट आहेत, 6वी, 7वी. परंतु 5 वर्षामध्ये टोटल हा सिनारिओ बदलेल. त्यावेळेला तुमच्यापैकी कोणालाही इन्फॉर्मेशन लागेल किंवा कोणतीही मदत लागेल ऍट एनी टाइम यू विल बी वेलकम. काही दडलेलं आहे त्याचा तुम्हाला ईमेल ID पण मिळालाय. नंतर मग रिटर्न मध्ये सगळं मिळेल. दुमत नाहीये. आज आपल्यामध्ये डॉक्टर्स, वकील, आर्किटेक्ट, फॅशन डिझायनर, वेगवेगळ्या प्रोफेशन मधले सक्सेसफुल असे आहेत. कदाचित आपल्याला किंवा आपल्या मित्रांना यांची काही गरज लागू शकते. कदाचित बरेचदा असं होऊ शकते की मे बी काहीतरी फॅमिली फंक्शन आहे आणि आपल्याला फॅमिली फोटोग्राफर सापडत नाही. आपल्यामध्ये फॅमिली फोटोग्राफर आहे पण अनफॉर्च्युनेटली काही प्रॉब्लेम्स होतो, येऊ शकला नाही. यावेळेला आपण त्याला कन्सल्ट करू शकतो. त्याचप्रमाणे बऱ्याचदा असं होऊ शकते की आज काय झालंय, मी स्वतः ठाण्याला राहतो, कल्याणवरनं आलेले आहेत, महाड पुण्यावरनं देखील माणसं आलेली आहेत. बरेचदा असं होऊ शकतं की मला महाडला किंवा पुण्याला किंवा कल्याणला किंवा विरारला कोणत्या कामासाठी जायचं आहे. त्यावेळेला आपण हे जे बुकलेट बनवलंय त्यामध्ये सगळ्यांचे फोन नंबर ह्याच्यासाठी घेतलेले आहेत की आपण जस्ट त्यांना एक फोन करू शकतो की मी या साईडला येतोय, होऊ शकेल, जमू शकत असेल तुझ्या वेळात वेळ काढून तर आपण भेटूया, जस्ट हाय हॅलो करूया, काय कसं चाललंय बोलूया, एक चहाचा कप, आणि जर काही प्रगती झाली असेल तर आणखी काही घेऊया. प्रत्येक वेळी भेटणं हे शक्य असेल तसं नाही, पण कधीतरी सुरुवात करायला काय हरकत आहे. ऍग्री? येस, गुड. त्यासाठी आपल्याला एकमेकांचा कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागेल आणि म्हणूनच आपण एक बुकलेट बनवणार आहोत ज्याच्यामध्ये आपलं नाव, पत्ता, फोन नंबर, डेट ऑफ बर्थ आणि प्रोफेशन हे सगळं लिहिलेलं असेल. तुमचा ईमेल ID, फेसबुक किंवा ऑर्कुट पण जे काही असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करा आणि एकमेकांनी ऍड करायचं त्याच्यामध्ये, जेणेकरून आपण कॉन्टॅक्ट मध्ये कायम राहू. याचा एक असा फायदा आहे की आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असू. प्रत्येक वेळेला, प्रत्येक वर्षी, मगाशी बऱ्याच जणांनी सांगितलं, परफॉर्मन्स कडे वळणार आहोत. कोणाला इकडे येऊन काय सादर करायचं असेल तर नंतर नाही. ये राजेश. हा आमचा मित्र, आमचा ग्रुप लिडर तेव्हाही होता, आताही आहे आणि नेहमीच असेल. झाली कोंबड्यानं भांग दिली, झुंजू मुंजू पाट झाली, कोंबड्यानं भांग दिली, कुनवेला लाली आली, धरतीला जाग आली, कुनवेला लाली आली, धरतीला जाग आली, बिरबिरती राणी वनी पाखर, जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या, शेताला घेऊन चाल र, जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या, शेताला घेऊन चाल र, दूर गेली नजर डोई वरती पदर, दूर गेली नजर डोई वरती पदर, घरची लक्ष्मी शेताला आली, बांधा बांधान घरची लक्ष्मी शेताला आली, तिने दिली भाकर खाऊन दिला ढेकर, तिने दिली भाकर खाऊन दिला ढेकर, गोळी नारीच तुकडीला आली, आली आली घरची लक्ष्मी शेताला आली, जीवाचा मैकर ढवळ्यान पवळ्या,
जल रहे हैं, दीपक बगैर कैसे परवाने जल रहे हैं। कोई नहीं चलाता और तीर चल रहे हैं, कोई नहीं चलाता और तीर चल रहे हैं। तड़पेगा कोई कब तक बेआस बेसहारे, तड़पेगा कोई कब तक बेआस बेसहारे। ये कह रहे हैं दिल के मेरे इशारे, आएगा 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 आने वाला आएगा। तो एक राजी नमी मी त्याला सहजीत रान भूल घालीन मी त्याला सहजीत रान भूल। तो एक राजपुत्र मी एक रान फूल। अब हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर एक दिन। Oh, deep in my heart, I do believe that we shall overcome someday. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe that we shall overcome someday. होगी शांत। आवाज चांगला नाहीये, पण मला जिथे कुठे संधी मिळते त्याचा मी फायदा उठवते आणि सर्व प्रेक्षक वर्ग मी मेरा प्यार अमर फिर क्यों मुझको लगता है डर। तेरा मेरा प्यार अमर फिर क्यों मुझको लगता है डर। मेरे जीवन साथी बता दिल क्यों धड़के रह कर। तेरा मेरा प्यार अमर फिर क्यों मुझको लगता है डर। क्या कहा है चांद ने जिसको सुन के चांदनी हर लहर पे झूम के क्यों ये नाचने लगी। चाहत का है हर सू असर फिर क्यों मुझको लगता है डर। तेरा मेरा प्यार अमर फिर क्यों मुझको लगता है डर। कह रहा है मेरा दिल अब ये रात ना ढले। खुशियों का ये सिलसिला ऐसे ही चला चले। तुझको देखो देखो जिधर फिर क्यों मुझको लगता है डर। तेरा मेरा प्यार अमर फिर क्यों मुझको लगता है डर। है शबाब पर उमंग हर
माझ्या काही चारोळ्या तुम्हाला मी सांगतोय, आवडल्या तर जरूर प्रतिसाद द्या. वेगवेगळ्या विषयांवरच्या आहेत, काही रोमॅन्टिक आहेत, काही मैत्रीवरच्या आहेत. जसं जमेल तसं सांगते तुम्हाला. सगळ्यांनाच नाही जमत प्रेम करायला, त्यासाठी स्पंदनारं हृदय असायला लागतं. सगळ्यांनाच नाही जमत प्रेम करायला, त्यासाठी स्पंदनारं हृदय असायला लागतं. उरातला सल दाबून ओटावर असं आणायला लागतं. बरं आहे डोळ्यांचं एक बरं आहे, चारं कसं पटकन सांगून मोकळे होतात. डोळ्यांचं एक बरं आहे, डोळ्यांचं एक बरं आहे, चारं कसं पटकन सांगून मोकळे होतात. नाहीतरी ओठ नाईनवाई शब्द कुठे सुचतात. हिरवळ चोहीकडे आणि मृदुगंध दरवळलेला, हिरवळ चोहीकडे आणि मृदुगंध दरवळलेला, चिंब तू आणि चिंब मी आणि आपल्या प्रीतीला बहर आलेला. तू माझ्या आयुष्यात आल्यावर मला झाला होता. पहिल्या पावसाचा आनंद तू माझ्या आयुष्यात मला झाला होता. ग्रीष्मानंतरच्या वर्षाचा अनुभव तो हो म्हटल्यावर मी घेतला होता. की मनात आठवणींची गर्दी होते. आभाळ दाटून आलं की मनात आठवणींची गर्दी होते. पाऊस पडून गेला तरी मग त्याची जखम होते. पाऊस पडला की मला एकटं वाटतं. पाऊस पडला की मला एकटं वाटतं. एका छत्रीतून दोघांचं चालणं मग आठवायला लागतं. मित्रासारखा धावून येतो. हल्ली पाऊस अगदी मित्रासारखा धावून येतो. डोळ्यातलं पाणी लपवायला मग त्याचा आधार घेतो. तुझ्या पहिल्या मिठीचा गंध अजूनही माझ्या देवावर दरवळतोय. तुझ्या पहिल्या मिठीचा गंध अजूनही माझ्या देवावर दरवळतोय. तुझा उष्ण निश्वास अजूनही माझ्या गालावर जाणवतोय. मित्रांनो, शेवटची दरवळी मित्रांनो, नेहमी वाटतं असं आपलं कोणी असावं. नेहमी वाटतं असं आपलं कोणी असावं. लटपटले जर कधी पाय तर त्याने आधार व्हावा. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुकडा तुकडा होतो. जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा नभ फाटून वीज पडावी. कल्लोळ तसा ओढवतो. नभ फाटून वीज पडावी. कल्लोळ तसा ओढवतो. इधरा दिशाहीन होते. इधरा दिशाहीन होते. अन चंद्र पोरका होतो. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुकडा तुकडा होतो. जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा तव मिठीत विरघळणाऱ्या मधुस्मृतीला घव वेळा. तव मिठीत विरघळणाऱ्या मधुस्मृतीला घव वेळा. श्वासाविन हृदय अडावे. श्वासाविन हृदय अडावे. मी तसाच तगमग तगतो. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुकडा तुकडा होतो. जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा. इयत्ता 10वी तुमचा सर्वांचा मित्र. अजून काय सांगणार काहीच नाही माझ्याकडे, कारण मी तसं काहीच नाहीये. फक्त तुमचा मित्र आहे एवढंच बस आहे. ओके, थँक्यू. चारोळीच फक्त. मुठभर हृदयात अफाट जागा मोकळी आहे. मुठभर हृदयात अफाट जागा मोकळी आहे. भावनांविना हृदय निव्वळ एक पोकळी आहे. दर्दे दिल दर्दे जिगर दिल में जगाया आपने. दर्दे दिल दर्दे जिगर दिल में जगाया आपने. पहले तो मैं
शायर था आशिक बनाया आपने। रुबल नाकवा स्वागत है। दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने। आपकी मदहोश नजरें कर रही है शायरी। ये गजल मेरी नहीं ये गजल है आपकी। मैंने तो बस वो लिखा जो कुछ लिखाया आपने। दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने। आता थोड़ा वेळाने असेल। कब कहा सब खो गई जितनी भी थी परछाइयाँ खो गई। यारों की महफिल हो गई तन्हाइयाँ। क्या किया शायद कोई पर्दा गिराया आपने। दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने। और थोड़ी देर में बस हम जुदा हो जाएंगे। आपको ढूंढूंगा कैसे रास्ते खो जाएंगे। नाम तक तो भी नहीं अपना बताया आपने। दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने। थँक्यू। सिद्ध साऊंड ऑपरेटर आहे त्यामुळे मी गाता गाता मध्ये स्वागतही केलं होतं. अरे नूरानी चेहरा काली जुल्फे रंग सुनहरा तेरी जवानी तौबा तौबा रे दिलरुबा 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 दिलरुबा। हंसता हुआ नूरानी चेहरा काली जुल्फे रंग सुनहरा तेरी जवानी तौबा तौबा रे दिलरुबा 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 दिलरुबा। पहले तेरी आंखों ने लूट लिया दूर से पहले तेरी आंखों ने लूट लिया दूर से। फिर वो सितम बन बन के देखना गुरूर से। ओ दीवाने तू क्या जाने हाय तू क्या जाने दिल की बेकरारिया है क्या। ला 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 ला। हंसता हुआ नूरानी चेहरा काली जुल्फे रंग सुनहरा तेरी जवानी तौबा तौबा रे दिलरुबा 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 दिलरुबा। जी भर के तड़पा ले जी भर के प्यार कर जी भर के जी भर के तड़पा ले जी भर के प्यार कर। सब कुछ गवाया है थोड़ा सा प्यार कर। तू है दिल में हाय तू है दिल में दिल मुश्किल में हाय दिल मुश्किल में। अब न दिल की मुश्किलें बढ़ा ला 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 ला। हंसता हुआ नूरानी चेहरा काली जुल्फे रंग सुनहरा तेरी जवानी तौबा तौबा रे दिलरुबा 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 दिलरुबा।
जलते हैं, फूल खिलते हैं, दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं। दौलत और जवानी एक दिन खो जाती है, सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है। दौलत और जवानी एक दिन खो जाती है, सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है। उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते हैं, हाँ 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 दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं। जब जिस वक्त किसी का यार जुदा होता है, कुछ ना पूछो यारो दिल का हाल बुरा होता है। जब जिस वक्त किसी का यार जुदा होता है, कुछ ना पूछो यारो दिल का हाल बुरा होता है। दिल पे यादों के जैसे तीर चलते हैं, हाँ 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 दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर मिलते हैं। दिए जलते हैं। थैंक यू। ओ ए ए ओ ओ अम आ, ए ए ओ ओ, अ आ इ ई उ उ, ए ऐ ओ औ अम आ। देव देवो देवा प्रथमा, देव देवो देवा द्वितीया। प्यार मेरे संग मेरे साजना नो के सिवा मेरे दिल मेरे हमदम मेरे दोस्त न जा, कोई अब न जा दिल के सिवा। साजना तेरे बिना मैं न रहूं, मेरे बिना तू न रहे, होके जुदा ये वादा रहा, ना होके जुदा ये वादा रहा। देखा तुमने हमको देखा कैसे, हम तुम सनम साथों जन्म सम हसी सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हमको न जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम हसी। नशे में कहा तो मोहब्बत जवा है, तुरुरुरु तुरुरुरु जाने नजरों में तेरी मैं बुरा सही, आदमी बुरा नहीं मैं दिल का, रुक जा 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 रे
रे तुझे हम जान गए, कितने पानी में है पहचान गए, जा 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 रे तुझे हम जान गए। हंसी देंगे तुम सा नहीं देखा, तुम सा नहीं देखा। याद आएगी नींद आएगी, ओ खोया खोया सा नगरी निशाने पे जा, कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमा। डोले 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 डोले। इतनी जिंदगी दे दे यही सजा है मेरी, मौत ही ना आए मुझे। किया था कभी इसलिए सलाम मुस्कुराता। वो न जाने दिल की बात, वो न माने दिल की बात, मोरा नादान बात न जाने दिल की बात। तुम बिन जाऊं कहाँ के लगता है, दुनिया में आके तेरे न कुछ जाना मैंने तुमको चाह के। तुम बिन कहाँ से आई है न जाने, कहाँ को जाएगी दीवाना, किसे बनाएगी ये लड़की। बड़ी छोटी मुलाकात बड़े अफसोस की है बात, किसी के हाथ न आएगी ये लड़की, किसी के हाथ न आएगी ये लड़की। कोई राधा दम्मत जाएगा बोलो सुबह शाम, हरे कृष्ण हरे राम, कृष्ण हरे राम। दुनिया दुनिया से हमने लिया क्या, हम किसकी परवाह करें क्यों, सबके लिए हम चुने क्या। मत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी, नाम निकलेगा तेरा ही लब से, जान जब इस
दिल नाकाम से रुखसत होगी। मंजिल है कहीं टूटे ना ये रातें, कहीं टूटे ना ये दिन, कहीं टूटे ना ये रातें, कभी बीते ना ये दिन, गाता रहे मेरा दिल। कोण्या गावाची कोण्या नावाची कोणत्या राज्याची तू गराणी ग आली डुंक करणार लचकत मान मुरडत हिरव्या राणी, आली डुंक करणार लचकत मान मुरडत हिरव्या राणी ग घुंगराच्या झाली दंग तालावर झाली दंग शालू झुपकेदार लई लई झाला तंग, लई लई झाला तंग सोसन बार गाम गोम झालं अंग, गामा गोम झालं अंग जनादान झालो बेभान जीव हैराण येड्यावानी आली टुंकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी, आली टुंकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी डालिंबाच दान तुझ्या पिरलं होटावरी, पिरलं होटावरी गुलाबाचं फूल तुझ्या चिरडल गालावरी, चिरडल गालावरी कबूतर येड फुल फिरतया बिरी बिरी फिरतया बिरी बिरी जनादान झालो बेभान जीव हैराण येड्यावानी ग आली टुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी, आली टुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी चांद जब आए प्यार बरसाए हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए नीले नीले अंबर पर चांद जब आए प्यार बरसाए हमको तरसाए। जीवन सफर करा मस्तीने मनी सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद वारे ला 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 हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मनी सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद वारे झू 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 गुलाबी हवाशी मंद धुंद वाहते, शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते, गुलाबी हवाशी मंद मंद वाहते, शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते, सुगंधी फुलांना नशा आज आली, सडा शिंपिला जणू प्रीतीने, अरे हिरवा निसर्ग भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मनी सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद वारे कहार हुई सुबह को जब हम नींद से जागे, आंखें से चार हुई रात गले के ख्वाब में आई और गले का हार हुई। मीनाडीचा छोड़ दो घड़ी घड़ी खिड़की में खड़ी तुम
कोणाला परफॉर्म करायचा असेल तर प्लीज वेलकम. हॅलो, कोणाला डान्स परफॉर्म करायचा असेल आमच्या सुमधुर आवाजावर तर प्लीज वेलकम. बागवे 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 दिल आज शायर है गम आज नगमा दरिया किनारी एक बंगलो गो कोरी है गो है गो जाए अरे जाएगी पहाड़ पोरी किनारो एक बंगलो
थँक्यू.